सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पितृ पंधरवडा सुरू झालेला आहे, म्हणजे पितृपक्ष सुरू झालेला आहे. आणि ह्या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पितरांची सेवा करायची असते. आपले पितर जे थोर मोठे असतात, जे मृत्यूलोकी गेले असतात, त्यांची सेवा आपल्याला ह्या दिवसांमध्ये करायची असते. तर बघा, पितृदोष हा काही वेळेला आपल्याला लागतो. का लागतो? तर आपण आपल्या पितरांचं, आपले जे मृत्यूलोकी गेलेत त्यांचं आपण काहीच करत नाही, यामुळे आपल्याला पितृदोष लागतो. तर आजच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये मी ही एक गोष्ट सांगणार आहे, किंवा एक सेवा, एक उपाय म्हणा तुम्ही याला, तर तो सांगणार आहे. तर हा उपाय तुम्हाला कधी करायचा? तर हा उपाय आपल्याला ह्या पितृपक्षामध्ये, ह्या पितृ पंधरवड्यामध्ये आपल्याला करायचा आहे. उपाय अगदी सोपा आहे की तो उपाय केल्यानंतर काय होईल? तर तो उपाय केल्यानंतर आपले जे पितर असतात ते आपल्यावर खुश होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील. आपला जो पण कोणता पितृदोष जरी आपल्यावर असला तरी सुद्धा तो नाहीसा होईल यातून, या सेवेमुळे. कारण ही जी सेवा आहे ती सेवा आपल्या पितरांना खूप आवडते, आणि पितरांना जी सेवा आवडते ती आपण जर केली तर पितृ आपल्यावर खुश होतील, आपल्यावर त्यांचा आशीर्वाद राहील, आणि आपली जी पण अडलेली नडलेली कामं असतील ती ह्यामुळे पूर्ण होतील. तर बघा, तुम्ही जर हा उपाय आपल्या घरामध्ये, किंवा हा उपाय जर अगदी श्रद्धेनं आणि मनापासून जर केला तर तुमच्या घरातील जे पण दारिद्र्य असेल ते सुद्धा नाहीसं होतं, आणि आपले जे काही घरातली व्यक्ती असतात किंवा त्यांना काही गोष्टींमध्ये प्रॉब्लेम निर्माण होतात, त्यांची कोणतीच कामं होत नाहीत. तुम्हाला एक गोष्ट सांगते, आणि मी वारंवार प्रत्येक पितृदोषावर किंवा पितरांविषयी मी जो पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर बनवला आहे त्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट कायम सांगत असते की कसं असतं, आपण किती जरी आपण देवाची सेवा जरी केली ना, स्वामींची सर्वांची सेवा जरी केली ना, तरी सुद्धा तुम्हाला एक गोष्ट सांगते, जोपर्यंत तुम्ही तुमचे थोर मोठे जे असतात, जे मृत्यूलोकी गेल्यात, त्या पितरांचं जोपर्यंत तुम्ही कोणतीच सेवा करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला कोणत्याच कामामध्ये यश येणार नाही. कारण साक्षात परब्रह्म, आपले स्वामी महाराज, आपले देवदेवता यांनी सुद्धा आपल्याला हेच सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या पितरांची आधी सेवा करा आणि त्यानंतर आमची सेवा करा. कारण जे पितर असतात, जे आपले थोर मोठे असतात, वाडवडील असतात, ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं असतं, काही कारण असतं ते आपल्यातून नाहीसे होतात, ते मृत्यूलोकी जातात. तर त्यामुळे त्यांची जी पण सेवा असेल, जी पण असतं, ते आपल्याला ह्या पितृपक्षामध्ये आपल्या घरामध्ये करायचे असते. त्यामुळे तुम्हाला अगदी मनापासून सांगते की तुम्ही ह्या पितृ पंधरवड्यामध्ये आपण जो पण पितरांचं तर्पविधी करतो किंवा महाळ घालतो, श्रद्ध करतो, हे सर्व विद्या आपण करत असतो. पण काहींना ह्या गोष्टी माहिती नसतात की करायला लागतात, किंवा काही गोष्टी काहींना, म्हणजे जे नवीन असतात त्यांना या गोष्टी कळत नाही. तर त्यांनी तुम्ही ह्या सेवा सुद्धा घरामध्ये करू शकता. छोट्या मोठ्या सेवा आहेत, उपाय हे सुद्धा तुम्ही ह्या पितृ पंधरवड्यामध्ये पितरांसाठी करू शकता, की जेणं काय होईल तर पितृ आपल्यावर खुश होतील, आणि तुमची कोणती पण कामं असू दे बघा, त्या कामामध्ये तुम्हाला नक्कीच यश येईल, आणि पितरांचा कृपा आशीर्वाद कायम आपल्या घरावर राहील, आपला पितृदोष नाहीसा होईल. तर आता ही सेवा सोपी सेवा आहे, आणि आपल्याला आता सेवा मी तुम्हाला सांगते काय करायची. तर सेवा पहिल्यांदा सांगते, सेवा ही कोणतीही व्यक्ती करू शकते, घरातली पुरुष सुद्धा करू शकते आणि स्त्री सुद्धा करू शकते. जास्त करून ह्या सेवा, हे जे उपाय असतात हे सर्व स्त्रियाच करत असतात. त्यामुळे मी स्त्रियांना सांगते की महिलांनी हा उपाय आवर्जून आपल्या घरामध्ये करा. आपल्या घरातील, आपल्या कुटुंबासाठी हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये पितृ पंधरवड्यामध्ये नक्कीच करा. तुम्हाला अनुभव नक्कीच येईल. तर आता उपाय सांगते. उपाय अगदी सोपा आहे. तर उपाय काय आहे, तर आपल्या घराशेजारी जी पण गोमाता असते, म्हणजे गाई असते बघा, गाईला ह्या दिवशी, ह्या पितृ पंधरवड्यामध्ये आपल्याला काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत. तर तुम्हाला काय खाऊ घालायचं आहे गाईला? गाईला तुम्हाला हिरवा चारा. आता तुम्हाला माहिती आहे की गाई हा शहरामध्ये जास्त करून दिसतच नाही. आजकाल गाई गोरक्षणामध्येच तुम्हाला जास्त करून दिसत नाही. पूर्वी कसं होतं, पूर्वी बघा, खेडेगाव असू नाही तर शहर असू दे, ह्या ठिकाणी सुद्धा गायी आपल्याला अशा फिरताना वगैरे रस्त्यावरून, रोडवरून दिसायच्या. त्यामुळे आपण त्यांची पूजा वगैरे करायचं, किंवा आपल्या घरात जी चपाती असेल ती त्यांना आपण खाऊ घालायचं. पण आजकाल ह्या गायी दिसणं शक्यच नाही. खेडेगावामध्ये अचानक गायी दिसू शकतात, पण शहरा ह्या साईडला तर गायी दिसतच नाही. त्यामुळे तुम्हाला ही सेवा काय करायची आहे, तर तुम्हाला गोरक्षणमध्ये, आता गोरक्षण हे ठिकाण सर्वांच्या इथं गावामध्ये, शहरामध्ये असते बघा. त्या गोरक्षणच्या ठिकाणामध्ये तुम्हाला जायचं, किंवा तुमच्या घराशेजारी जर कोणाच्या घरी जर गाई वगैरे असेल, वासरू असतील, असे पण असू शकतात. खेडेगावामध्ये, शहरामध्ये जर एखाद्याच्या घरी गाई वासरू जर त्यांनी त्यांच्या घरी असेल तर त्या घरी जाऊन सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. तर सेवा अगदी सोपे. तुम्हाला गाईला हिरवा चारा ह्या दिवसांमध्ये खाऊ घालायचा आहे. तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही हिरवा चारा म्हणजे काय, जर हिरवं जे असतं पदार्थ, जे आपण गाईंना खाऊ घालतो, गाई अगदी आवडीने हिरवा चारा खाते, तो हिरवा चारा तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे. हा एक उपाय झाला. आणि दुसरा एक अजून एक उपाय सांगते की
बघा, आपल्या घरामध्ये 7 पिढ्यांचं दारिद्र्य सुद्धा असतं. म्हणजे आपल्या घरामध्ये आपण किती जरी कमवला पैसा किंवा धान्याची समृद्धी आपल्या घरामध्ये नसते, धनधान्याची आपल्याला कमतरता खूप जाणवते, तर आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून हा पितृदोष लागलेला असतो, कारण आपण आपल्या पितरांचं कोणतीही सेवा केलेली नसते. तर ही सेवा तुम्ही नक्कीच करा घरामध्ये. नक्कीच तुमचा पितृदोष असेल तो नक्कीच कमी होईल आणि पितृ आपल्याला खुश होतील. आता दुसरा एक उपाय आहे, अगदी सोपा आहे, तो घरामध्ये नक्कीच करायचा आहे तुम्हाला. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला एक चपाती बनवायची आहे. त्या चपाती बनवताना तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं. त्या गव्हाच्या पिठामध्ये तुम्हाला थोडीशी हळद घालायची आणि त्याची आपल्याला एक चपाती बनवायची. प्रथम तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्ही सर्वांसाठी खायसाठी जेव्हा चपात्या बनवता, त्या चपातीमध्ये जरी चपाती बनवली तरी चालेल, पण पहिली चपाती जी असते ना, तीच चपाती तुम्हाला बनवायची आणि त्याच्यामध्ये हळद टाकून बनवायची. त्या पिठामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे. तर तुम्हाला प्रथम पहिली चपाती बनवायची आणि त्यानंतर त्या चपातीवर तुम्हाला थोडंसं तूप लावायचं. तुमच्या घरामध्ये जे तूप असेल ते तूप लावलं तरी सुद्धा चालू शकतं, किंवा गाईचं तूप असेल घरामध्ये सर्वात चांगली गोष्ट आहे. तर गाईचं तूपसुद्धा तुम्ही लावू शकता चपातीला. त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर काळे तीळ लावायचे. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की काळे तीळ हे पितरांसाठी खूप महत्त्वाचे आहे आणि पितृपक्षामध्ये तुम्हाला त्या चपातीला काळे तीळ अर्पण करायचे, म्हणजे लावायचे आहेत. पूर्ण चपातीला लावायचे आहेत, थोड्याशा प्रमाणात लावू शकता. त्यानंतर तुम्हाला एक छोटासा गुळाचा खडा त्या चपातीवर ठेवायचा आहे आणि त्याची तुम्हाला थोडीशी छोटीशी घडी घालायची आणि तुमच्या घराशेजारी जे गोरक्षण असतं किंवा एखाद्याच्या घरी जर गाय असेल तिथं जायचं. तुम्हाला जाताना तुम्हाला एक छोटासा पाणी भरून घ्यायचं आहे, म्हणजे एक छोटासा ग्लासमध्ये पाणी किंवा तांब्यामध्ये पाणी तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर पाणी घेऊन गेल्यानंतर तुम्हाला त्या गाईच्या पायावर प्रथम पाणी घालायचं आहे. आता तुम्हाला जर ते शक्य होत असलं तर करा, कारण लांबून जरी तुम्ही त्या गाईच्या पायावरती पाणी घातलं तरी सुद्धा चालू शकतं. त्यानंतर तुमच्याकडे जे हळदी कुंकू असेल ते गाईंना अर्पण करायचं आणि त्यानंतर ती चपाती तुम्ही त्या गाईला खाऊ घालायची आहे. गाईला चपाती खाऊ घातल्यानंतर गाईला नमस्कार करायचा मनापासून आणि तुम्हाला जर शक्य खरंच असेल ना, तर तुम्ही त्या गाईच्या भोवती गोल गोल वेळा तुम्हाला 11 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर आता प्रदक्षिणा घालणं हे शक्य असेल तर प्रदक्षिणा घाला. आणि तुम्हाला एक पण सांगते की कसं असतं, कधी कधी गाई म्हणजे आपण जर हात लावला तर तिला ते आवडत नाही. त्यामुळे तुम्ही हे सर्व काळजी घेऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 11 वेळा प्रदक्षिणा घाला आणि त्यानंतर तिथं उभारून तुम्हाला ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः ह्या मंत्राचा 11 वेळा गाईसमोर उभा राहून जप करायचा आहे. आणि ओम पितृदेवताय नमः ह्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की पितरांसाठी केलेली ती सेवा आहे. तर तुम्ही श्रद्धेने नमस्कार करायचा आणि त्यानंतर तुम्ही घरी यायचं. तर तुम्हाला सांगते, तुम्हाला पितृ पंधरवड्यामध्ये ही सेवा जेवढ्या वेळा करणं शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही करा. तुम्ही जेवढी सेवा जास्त करणार तेवढं त्याचं फळ, आणि त्यामुळे तुमचा पितृदोष जो पण असेल तुम्हाला लागलेला तो कमी होत जाणार आणि तुमची जी पण कोणती आडलेली नडलेली कामं असतात ती सर्व कामं नक्कीच मार्गी लागतात. त्यानंतर हा उपाय केल्यानंतर तुम्हाला ओम पितृदेवताय नमः हा जो जप मी तुम्हाला सांगितला ना, हा जप तुम्हाला पितृ पंधरवड्यामध्ये कंटिन्यू करायचा आहे. कारण ओम पितृदेवताय नमः हा जप हा आपल्या पितरांसाठी आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पितरांची जी दिशा आहे ती दक्षिण दिशा आहे. त्यामुळे तुम्हाला पितृ पंधरवड्यामध्ये आपल्या घराच्या बाहेर सुद्धा दक्षिण दिशेला तोंड करून एक पितरांच्या नावाने दिवा सुद्धा लावायचा आहे. तुम्हाला जेवढी सेवा ह्या पितृ पंधरवड्यात करणं शक्य होईल तेवढी तुम्ही तुमच्या पितरांसाठी नक्कीच करा. कारण पितराचा आशीर्वाद असणं खूप म्हणजे खूप गरजेचं असतं आणि ज्या वेळेला आपल्यावर पितरांचे आशीर्वाद असतात, आपले पितर जेव्हा खुश असतात त्यावेळेला आपल्या पितृदोष नाहीसा होतो आणि आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळते. तर आता पितृदोष किंवा पितरांविषयी जी पण आपल्याला सेवा करता येईल, पितरांचं जे पण आपण करू शकतो या पितृ पंधरवड्यामध्ये, ह्याविषयी माहिती देणारे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती असे अनेक टाकलेले आहेत. तर तुम्ही ते सर्व व्हिडिओ नक्कीच बघून घ्या आणि तुम्हाला पितृदोष नाहीसा होण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये जे पण दारिद्र्य असतं ते नाहीसं होण्यासाठी, आपल्या घरामध्ये जी धनधान्याची कमतरता आपल्याला भास असते ती नाहीशी होण्यासाठी आणि आपली आडलेली नडलेली जी पण कामं असतील ती कामे मार्गी लागण्यासाठी आणि आपले पितर आपल्यावर खुश होण्यासाठी आपण हा उपाय तुमच्या घरामध्ये तुम्ही नक्कीच करू शकता. उपाय अगदी सोपा आहे, त्यामुळे सर्व महिलांनी हा उपाय आपल्या घरामध्ये नक्कीच करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.